साधारण 2 ते 3 वर्षापूर्वी मैं झुकेगा नहीं साला म्हणणारा पण ऑलरेडी खांद्यात थोडा झुकलेला पुष्पा भाऊंचा पुष्पा सिनेमा प्रचंड गाजला. सध्या या चित्रपटाचा दुसरा भाग प्रचंड चर्चेत आहे. या सिनेमाने एका दिवसात तब्बल 72 कोटी छापले. या चित्रपटातील विशेष आकर्षण म्हणजे या चित्रपटातील डायलॉग. या चित्रपटातील डायलॉग लोकांना किंचाळायला लावतात, शिट्ट्या मारायला देखील लावतात. पण तुम्हाला कदाचित माहित नसेल की पुष्पा सुपरहिट ठरण्यामागे एक मराठी नाव आहे. ऐकून थोडं नवल वाटलं ना? हो, पण हे खरं आहे. हिंदी व्हर्जन मधल्या पुष्पाला आवाज देणारा मराठी व्यक्ती म्हणजे अभिनेता श्रेयस तळपदे. श्रेयस तळपदे याच्या आवाजामुळे हा चित्रपट प्रचंड हिट ठरला. पुष्पा को नेशनल खिलाड़ी समझे क्या? इंटरनॅशनल है. पुष्पा आणि पुष्पा 2 मध्ये श्रेयसच्या आवाजाची जादू पाहिल्यानंतर शेवटी प्रेक्षकांच्या मनात एकच गोष्ट येते, ती म्हणजे श्रेयस की आवाज को नॅशनल आवाज समजे क्या? इंटरनॅशनल है. नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा. चला तर मग श्रेयस तळपदे याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पण त्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुष्पा हा सिनेमा जगभरात प्रचंड हिट ठरला, पण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित नाही की हिंदी भाषेत हा सिनेमा हिट ठरण्यात अभिनेता श्रेयस तळपदेचा मोलाचा वाटा आहे. श्रेयस तळपदेने पुष्पा या पात्रासाठी हिंदी डबिंग केले आहे, मात्र यासाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. पुष्पा चित्रपटात अल्लू अर्जुनचे पात्र कधी मद्यपान करताना तर कधी तंबाखू खाताना दाखवले आहे. अशा भागांचे डबिंग करत असताना श्रेयस तोंडात कापूस ठेवून डबिंग करत असे. या चित्रपटाचे डबिंग करत असताना श्रेयस मध्येच मराठी बोलत होता. श्रेयस मराठी बोलत असल्याचे पाहून डबिंग दिग्दर्शकाने सांगितले की आपण या चित्रपटात मराठी भाषेचा काही ठिकाणी वापर करूया, आणि म्हणूनच पुष्पाच्या हिंदी व्हर्जन मध्ये आपल्याला मराठी टच पाहायला मिळतो. श्रेयस तळपदे विषयीचे तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.